रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. प्रभाग क्रमांक 16 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार वेग घेत असून काळेपडळ परिसरात उमेदवार योगेश ससाने, वैशाली बनकर, कमलेश कापरे आणि वर्षा पवार यांनी जोरदार प्रचार करत आहेत. यावेळी घराघरात भेट देत नागरिकांशी थेट संवाद उमेदवारांनी साधला. काळेपडळ परिसरातील पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण आदी स्थानिक प्रश्नांवर उमेदवारांनी आपली भूमिका मांडली. काळेपडळ परिसरातील नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले. प्रचारादरम्यान कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. काम करत आलोय, काम करत राहणार. घड्याळाला साथ द्या, विकासाला साथ द्या. कामाचा माणूस अजितदादा पवार आणि हक्काचा माणूस योगेश बापू ससाने, हक्काची ताई वैशाली ताई, हक्काची ताई वर्षाताई आणि हक्काचा मुलगा कमलेश. इथून मागं काम करत आलेले आहे, इथून पुढच्या काळामध्ये काम करत राहणार आहे. फक्त तुमच्या मताची आम्हाला त्या ठिकाणी गरज आहे. इथून मागे तुम्ही कायम आम्हाला साथ दिली. इथून पुढच्या काळामध्ये येत्या 15 तारखेला आपण सर्वजण घड्याळाच्या समोरच्या बटन दाबून आम्हाला मताधिक्याने निवडून द्या. धन्यवाद. 15 जानेवारीला घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही सर्वजण आम्हाला निश्चितच विजयी करणार आहात याच्याबद्दल मला खात्री आहे. आणि मी पण हे विश्वासाने सांगते आहे की चारही उमेदवार तुम्हाला या ठिकाणी तुमचा विश्वासाचा कौल हा कमी होऊ देणार नाहीत. आणि निश्चित मला खात्री आहे की आम्ही सर्वजण निवडून येणार आहोत आणि चांगलं काम करणार आहोत. या ठिकाणी माझ्यासारख्या युवाला मान्य पवार साहेबांनी, अजितदादा यांनी संधी दिलेली आहे. ही संधी देत असताना माझ्याबरोबर योगेश बापू ससाने आणि वैशालीताई बनकर आहे. यांच्या कामावर आणि आमच्या विश्वासावर जो पक्षाने दाखवलेला आहे, आम्ही नक्कीच निवडून येणार असा मला विश्वास आहे. आणि आम्ही प्रभागाचा सर्वांगीण विकास करणारच आहोत. तर येत्या 15 तारखेला तुम्ही घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला नक्कीच विजय करा आणि विजय हा आमचा निश्चित आहे. अजितदादा ज्या पद्धतीने बोलतात त्याच पद्धतीने विकास करतात. आणि आत्ताचे अधिकृत उमेदवार योगेशदादा ससाने, वर्षा पवार आणि वैशालीताई बनकर, कमलेश कापरे, त्यांना अधिकृत उमेदवारांना निवडून द्या. जनतेची कामं केलेली आहेत. कुठलंही काय घेतलेलं नाही, कोणाचा 1 रुपया घेतलेला नाही किंवा काही नाही. पुरेपूर कामं केलेली आहेत, त्याचाच आम्हाला विश्वास आहे. आणि प्रचंड बहुमताने योगेश बापू पुन्हा एकदा निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे. त्यांचं चिन्ह घड्याळ. नक्कीच विकास करणार, कारण विकास करत आले, राहणार आणि राहतील ही मला पूर्ण अपेक्षा आहे. आणि कणखरपणे सांगते की अजितदादा अनुभवी उमेदवार आहेत. आणि आता जे या वॉर्डातनं आहेत, ससाने दादा, वर्षाताई, वैशालीताई आणि मंगेश दादा, कमलेश कापरे, हे सगळे जे उमेदवार आहेत ते नक्कीच निवडून येणार. तुम्ही घड्याळालाच वोट करावं आणि विकासाला साथ द्यावी. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.